मी तुमच्यासाठी घेणार मला आम्ही सरळ घेतो ना. सर, आज कृषी विभागाने जी खतांची कारवाई केली, नेमकी किती माल सापडलाय आणि काय आरोपींना म्हणजे सध्या काय परिस्थिती? गेले 2-3 दिवस नाशिक जिल्ह्यात चांगला पाऊस होतो आहे आणि त्याच्यात युरियाची मागणी वाढलेली आहे. त्या अनुषंगाने कृषी विभाग युरियाच्या वितरणावर लक्ष देऊन होतं आणि आज पोलीस प्रशासनाच्या मदतीने कृषी विभागाने जे काही युरियाचा काळा बाजार केला जातो तो विंचूर परिसरात एका शेडमध्ये जे अनुदानित युरिया आहे ते इंडस्ट्रियल युरियाच्या बॅगमध्ये बदल करून त्याचा काळा बाजार करण्याचा काही व्यक्ती प्रयत्न करत होत्या. लातूर जिल्ह्यातून आलेल्या गाडीतून तो माल इथं ट्रान्सफर करण्यात येत होता. त्याला कृषी विभागाच्या पथकाने प्रशासनाच्या मदतीने ती गाडी पकडलेली आहे आणि जवळपास 761च्या जवळपास त्या गोण्या असा माल पकडण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर FIR करण्याची कारवाई सुरू आहे. किती रुपये किमतीचे मूल्य आहे बाबा? त्याची बाजार मूल्य 266 रुपये जरी असला तरी तो अनुदानित आहे आणि 2,021 रुपये त्याची पूर्ण प्राईज असते. त्या हिशोबाने जर विचार केला तर तो बरीच मोठी किंमत त्याची 19-20 लाखाच्या जवळपास त्याची किंमत आहे.